पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रोज रोज एकाच पद्धतीचं जेवण खाऊन कंटाळा येतो. तीच रोज भात, डाळ, चपाती खाऊन कधी कधी बोर व्हायला होतं. तर आज आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता आज आपण तांदळाच्या पिठापासून अख्खी रोटी तयार करणार आहोत. हा कर्नाटक भागातला स्पेशल पदार्थ आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तितका टेस्टी आणि खमंग लागतो. ही अख्खी रोटी खाण्यासाठी कोणतीही भाजीची गरज नाही. ही तुम्ही लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो चटणीवर सुद्धा खाऊ शकता. इतकी ही चवीला छान लागते. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला काही याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला गाजर किसून घालायचं आहे. सगळ्या भाज्या इथे मी ज्या घेतलेल्या आहेत ना त्या अगदी किसणीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कांदासुद्धा किसणीवरती किसून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी आलं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरंसुद्धा आपल्याला किसूनच घालायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी काकडी घेतलेली आहे. अर्धी काकडी इथे मी किसून घेतलेली आहे. त्यानंतर मिरची आणि कढीपत्तासुद्धा बारीक कट करून घातलेला आहे. कढीपत्ता याच्यामध्ये आवर्जून घाला, त्यामुळे ना ह्या अख्ख्या रोटीला चव खूप छान येते. या अख्ख्या रोटीमध्ये मेन साहित्य घातले जातं ते म्हणजे शेपू. शेपूची भाजी इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. साधारण इथे 1 वाटी इतकी मी शेपूची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला सगळं साहित्य मिक्स करायचं आहे. भाज्यांमध्ये थोडासा ओलावा असतो, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळताना आपल्याला भाकरीसारखं घट्ट मळायचं नाही आहे, ते थोडंसं सैलच मळायचं आहे. त्यामुळे थापल्या व्यवस्थित जातात आणि भाकरीसुद्धा पातळ छान येते. त्यामुळे आपल्याला हे पीठ थोडंसं पातळ मळायचं आहे. ज्या वेळेस आपण तांदळाची भाकरी करतो त्यावेळेस सुकं पीठ लावतो, नंतर भाकरी थापतो. पण इथे आपण सुकं पिठाचा वापर अजिबात करणार नाही. त्यासाठीच आपल्याला पीठ हे छान पातळ मळून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता बघा, छान असं मऊसूत आणि सैल मळलेलं आहे. आता आपण इथे भाकरी थापून घेऊया. पण भाकरी थापण्यासाठी आपल्याला पोलपाटाच्या ऐवजी बटर पेपर वापरायचा आहे. बटर पेपर जर वापरलात ना तर भाकरी छान थापता येते. आपण याला तेल लावणार आहोत सुरुवातीला आणि तेलाचाच हात आपल्याला ह्या पिठालासुद्धा लावून घ्यायचा आहे. पाणी अजिबात लावायचं नाही आहे. तेलानेच आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे. थोडंसं उंडा मी ते काढून घेतलेला आहे आणि थोडासा हात आपल्याला तेलाचा लावायचा आहे. त्यामुळे छान हाताला असं चिटकणार नाही अजिबात, तेल जर लावलं तर. आणि थापतासुद्धा तुम्हाला व्यवस्थित देतील. आणि आपण बटर पेपर वापरल्यामुळे आपली भाकरीसुद्धा छान एकदम पातळ आपल्याला थापता येते. तुम्ही ते बघू शकताय बघा, हाताने छान असं थापून घ्यायचं आहे बघा. हाताला अजिबात हे पीठ लागत नाही आहे, चिटकत नाही आहे. जितकं शक्य होईल ना तितकं आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. तर ही अख्खी रोटी ना छान अशी पातळ असते, जाडसर अजिबात नसते. तर कर्नाटकमध्ये सुद्धा अशा पद्धतीने एकदम पातळ ही रोटी थापल्या जाते. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने ही भाकरी थापता येत नसेल ना तर तुम्ही काय करायचं आहे, खाली बटर पेपर घ्यायचा आहे. आपल्याला हा भाकरीचा उंडा घेतल्यानंतर त्यावरती सुद्धा आपल्याला एखादा बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि लाटण्याने तुम्ही जर हलक्या हाताने लाटून घेतलं ना तरी देखील चालेल. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, छान पातळ आपली ही भाकरी तयार झालेली आहे. आता तवासुद्धा आपल्या इथे गरम झालेला आहे. तव्यावरती आपलं थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे आपण जी भाकरी तयार केलेली आहे ती चिटकणार नाही अजिबात. बटर पेपरच आपल्याला अशा पद्धतीने उचलायचं आहे आणि तव्यावरती असं घालायचं बघा. हळूवारपणे आपल्याला हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. तर अगदी हलगत निघतो बघा, अजिबात चिटकत नाही. छान असा बटर पेपर निघला जातो. आता आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवरती आपली ही अख्खी रोटी छान शिरकून घ्यायची आहे. थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे पुन्हा आणि त्यानंतर आपल्याला फास्ट गॅसवरती छान अख्खी रोटी आपली ही शेकून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे ना छान अशी आपली ही रोटी जी आहे ना छान नरम होते आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करूनच ही रोटी शेकून घ्यायची आहे. त्यामुळे मस्तपैकी एकदम सॉफ्ट आणि नरम ही भाकरी तयार होते. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, दोन्ही साईडून छान एकदम कलर आलेला आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. आता बाकीची भाकरीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने इथे शेकून घ्यायचं. तेल घालायचं सुरुवातीला आपल्याला आणि त्यानंतर ही रोटी आपल्याला याच्यावरती टाकायची आहे बघा. आणि दोन्ही साईडून छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. खरंच खाण्यासाठी ना ही रोटी ना खरंच खूप छान लागते. आपल्या घरी तर तांदळाच्या भाकऱ्या नेहमीच केल्या जातात, पण अशा पद्धतीने ही अख्खी रोटी करून बघा. खाण्यासाठी इतकी भारी लागते ना की भाजीची सुद्धा गरज नाही लागत. लोणचं आणि तुम्ही
किंवा एखादं टॉमॅटो चटणी असेल ना तरी देखील चालेल, किंवा तुम्ही अशीच देखील खाल्लीत ना तरीसुद्धा मस्त लागते, दह्यासोबत म्हणा. खूपच छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या अख्ख्या रोट्या इथे करून झालेल्या आहेत आणि काय मस्त मऊ आणि लुसलुशीत इथे ही अख्खी रोटी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.